थेट मंत्रालयात मराठा क्रांती मोर्चाचं एक आंदोलन इथे सुरू आहे। त्यामुळे आता या आपण ही दृश्य पाहतोय ती मंत्रालयातली दृश्य आहेत आणि इथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जाऊन धडकलेत मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। काही वेळापूर्वी हे आंदोलन सुरू झालं। हे कार्यकर्ते मंत्रालयात वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं पोहोचले आणि एकत्र येत त्यांनी स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। स्वाती, नेमकं कुठे हे मंत्रालयात आंदोलन सुरू आहे? अधिकारी इथे उपस्थित नाहीयेत। या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं काय आहे? नाही इथेच करू ना, आज मध्ये नाही द्यायचं। स्वाती, माझा आवाज येतोय? मिलिंद बोला। स्वाती, हे आंदोलन नेमकं कुठे सुरू आहे? काय म्हणणं आहे या आंदोलनकर्त्यांचं? खरं तर सचिव सुमंत भांगे यांच्या कार्यालयामध्ये हे सगळे आंदोलक बसलेत। मराठी क्रांती मोर्चाचे हे सगळे आंदोलक आपल्याला या क्षणी बघायला मिळतात। आपण बघितलं की जोपर्यंत 7 मुख्य मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत इथून न हलण्याचा निर्धार केलाय। मला सांगा, तुमच्या मुख्य 7 मागण्या काय आणि तुमचा निर्धार काय केलाय तुम्ही? 7 मागण्यामध्ये आमच्या 2014चा मुद्दा आहे। जी 2014ला जाहिरात निघाली आणि सिलेक्शन 18ला झालेलं आहे। तसंच 19च्या मुलांच्या सुद्धा ऊर्जा विभागात, इतर विभागामध्ये बऱ्याच अशा नियुक्त्या अडकलेल्या आहेत की या राजकारण्याच्या बळी आम्ही पडत आहोत। आज मी हिंगोली जिल्ह्यातून आलेलो आहे। कमीत कमी 7 ते 8 वर्ष इथं चक्रा मारत आहोत मंत्रालयामध्ये। आज होईल उद्या होईल, फक्त इथं आम्हाला आश्वासनाचं गांजर फक्त सरकार दाखवत आहे, दुसरं काही करत नाही। पण मग आता तुमचा निर्धार काय? तुम्ही असे कधी नाही, विषय असा होता, मराठा आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टामध्ये आहे। तो विषय कालांतराने सुटू शकतो, परंतु संभाजीराजे म्हटले होते की ज्या 7 मागण्यावर समाज कुठेतरी समाजाला दिलासा मिळू शकतो, त्यामुळे 7 मागण्या घेऊन छत्रपती संभाजीराजे बसले होते। आणि सरकारने एवढ्या मोठ्यापणाने सांगितलं की आम्ही तुमच्या साऱ्या मागण्या सोडवल्या 3 दिवसामध्ये, आणि संभाजीराजेंच्यावर विश्वास ठेवून सर्व समाज पाठीमागे गेला आणि राज्यामधलं आंदोलन शांत झालं। म्हणजे संभाजीराजे यांनीही तुम्हाला फसवलं असं म्हणायचं? सरकारने संभाजीराजेला फसवलं। संभाजीराजेंना सरकारने फसवलं, कारण त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमच्या साऱ्या मागण्या मान्य केल्या, आणि त्यांच्या आश्वासनावर आम्ही सर्व परत गेलो महाराष्ट्रामध्ये आणि आंदोलन शांत झालं। पण तुम्ही आता असं म्हणताय की मुख्यमंत्री येणार नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही। आज एक महिला, जी शिवसैनिक म्हणून एक महिला, आज राज्यातलं वातावरण बघा, यांना विजेकडे लक्ष नाही, लोकांच्या 15 दिवसात तुम्ही हाताकडे मार्गी लावा, तुम्ही कुठल्याही प्रकारे फॉलोअप घेतला नाहीये। आज आम्ही कमीत कमी 2 महिने या अधिकाऱ्यांकडे ना चक्रा मारतोय की आमच्या विद्यार्थ्यांचं काय झालं। आज आम्ही फॉलोअपसाठीच आलेलो, पण यांच्याकडून शेवटचे निर्णयाचे उत्तरं उडवाउडीचे आली, म्हणून आम्ही निर्णय घेतलाय। आज महाराष्ट्र इथं आला तर याला कारणीभूत हे मुख्यमंत्री असतील आणि अधिकारी असतील। बरं, पण मग याला कारणीभूत हे मुख्यमंत्री असतील आणि अधिकारी असतील। बरं, पण मग आता एक शेवटचा प्रश्न तुमच्याकडे जाऊन घेते। मिलिंद, आपण जसं बघतोय लोकांच्या काही या क्षणी या आंदोलकांच्या प्रतिक्रिया आहेत, पण तुम्हाला खरंच वाटतंय का की इथे बसल्यानं तुमच्या समस्या जातील? आम्ही काय करायला पाहिजे? बघा, जबाबदार हे अधिकारी आहेत। हे अधिकारी जबाबदार अधिकारी आहेत। जे सर्क्युलर निघतात ते सर्क्युलर यांच्या ऑफिसमध्ये निघतात, आणि आजवर निघालेले सर्क्युलर चुकीचे निघालेले आहेत आणि यांच्याच ऑफिसमध्ये निघालेले आहेत, आणि समन्वय अधिकारी म्हणून यांची नियुक्ती आहे। त्यामुळे यांच्याकडनं आमचे प्रश्न सुटणार, आणि सामान्य प्रशासन विभाग आहे, त्यामुळे हेच जबाबदारी नाही ठेवलं पाहिजे। त्यांची जबाबदारी आम्ही योग्य ठिकाणी बसलेलो आहे। मिलिंद, आपण खरं तर यांचंही बोलणं ऐकून घेऊ की नेमकं काय म्हणायचंय। तुमच्या मागण्या अगदी शॉर्ट हे दालन का निवडलं, त्याचं कारण असं आहे की जे 2014चं म्हणजे एसबीसी आरक्षण आणि 19चं एससीबीसी आरक्षण, या दोन्ही आरक्षणातील मराठा उमेदवारांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत। त्याबाबत छत्रपती संभाजीराजेंच्या उपोषणाला प्रतिसाद देत सरकारने नियुक्त्या देण्याबाबत निर्णय घेतला।
त्या ठिकाणी निर्णय घेतल्यानंतर या अधिकाऱ्यांनी जी काय हा उल्लेख यांनी केला या क्षणी फक्त 7 तुमच्या मागण्या जर शॉर्टमध्ये सांगू शकत तर बरं होईल. मागण्या अशा होत्या की सारथी संस्था जी आहे ती जलद गतीने कार्यान्वित करावी, सारथीचे उपक्रम सुरू करावेत, सारथीला भरीव निधी आणि सारथीला जे काही कर्मचारी लागणार आहेत, अधिकारी लागणार आहेत, त्यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात. तर याबाबत कुठेही काही झालेले नाही. 15 मार्चची डेडलाईन होती, आम्हाला आश्वासन दिलेलं होतं, मात्र तसं झालेलं नाही. हे सारथीचं झालं. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ जे आहे, या महामंडळाचे जे व्याज परताव्याची जी मर्यादा आहे ती 10 लाखावरून 15 लाख करणार होते, मात्र असं कुठलाही प्रस्ताव दाखल झाला नाही. 7 मागण्या आपण बघतो की या मागण्या मांडण्याचा प्रयत्न होतो, पण प्रश्न हा आहे की खरंच इथे थांबून या मागण्यांना अगदी शेवटाच नेता येईल का? आणि हे आंदोलक आता थेट इथे बसलेले आपल्याला या क्षणी सुमन भांगे यांच्या कार्यालयात बसलेले बघायला मिळतात. विशेषतः हे आंदोलन आहे त्यांचं, आणि जोपर्यंत मुख्यमंत्री येणार नाही तोपर्यंत इथून न हलण्याचा निर्धार यांनी व्यक्त केलाय. खरं तर स्वाती, सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक आता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने होणार आहे, त्यामुळे मुख्यमंत्री येण्याची तर काही शक्यता नाही, पण कोणी वरिष्ठ अधिकारी यांची समजूत घालायला येतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. स्वाती, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर काही महत्त्वाच्या बातम्या.